नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी टी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील 6th चॅप्टर ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 ज्या अंतर्गत ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कोणत्या आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 9th स्टँडर्ड मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे साइन, कॉस, टॅन हे 3 रेशोंचा अभ्यास केलेला आहे. ते थोडंसं पुन्हा एकदा रिकॉल करूया. इथे क्वेश्चन काय दिलाय पहा. फिल इन दी ब्लँक्स विथ रेफरन्स टू फिगर 6.1. आपल्याला ही जी फिगर दिलेली आहे हा राईट अँगल ट्रायंगल एबीसी दिलेला आहे, ज्यामध्ये अँगल सी हा थीटा डिग्रीचा आहे आणि यावर आधारित आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा हे 3 रेशो लिहायचे आहेत. जेव्हा आपण रेशो लिहित असतो तेव्हा ज्या अँगलचा जो रेशो फाइंड आउट करायचा आहे त्या अँगलच्या बाबतीत अपोजिट साइड कोणती, ऍडजेसंट साइड कोणती याचा विचार होणं गरजेचं आहे. हा जो अँगल थीटा आहे म्हणजेच हा जो अँगल सी आहे याच्या अपोजिट साइड जी आहे म्हणजे साइड ए बी, इथं आपल्याला लक्षात येण्यासाठी मी इथं अपोजिट साइड लिहितोय. या थीटा अँगलची जी ऍडजेसंट साइड आहे ती म्हणजे साइड बीसी आहे आणि हा जो एसी येतो तो या ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे. साइन थीटा म्हणजे साइन रेशो लिहित असताना आपण अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस हा रेशो वापरतो. म्हणजे थीटाची अपोजिट साइड एबी अपॉन हायपोटेनियस एसी हा रेशो म्हणजे साइन थीटाचा रेशो असेल. सेम वे कॉस थीटाचा रेशो फाइंड आउट करत असताना ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस हा फॉर्म्युला आपण वापरतो. थीटाची ऍडजेसंट साइड बीसी अपॉन हायपोटेनियस एसी म्हणजेच बीसी अपॉन एसी हा कॉस थीटाचा रेशो असेल. आणि टॅन थीटाचा रेशो फाइंड आउट करत असताना अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड दॅट इज मीन्स थीटाची अपोजिट साइड एबी आणि ऍडजेसंट साइड बीसी या पद्धतीने हे रेशो लिहिले जातात. आता या 3 रेशोंचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स जर घेतले तर नव्यानं 3 रेशो मिळतात. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस घेऊन एसी एबी अपॉन एसी मिळालं. याच्या उलट जर आपण हायपोटेनियस आणि अपोजिट साइड यांचा रेशो घेतला तर आपल्याला हा जो रेशो मिळणार आहे तो म्हणजेच एसी अपॉन एबी मिळेल. जे एबी अपॉन एसी याचा इन्व्हर्स आला एसी अपॉन एबी म्हणजेच हा साइन थीटाचा इन्व्हर्स रेशो मिळाला, ज्याला आपण कोसेक थीटा असं म्हणतो. ज्या पद्धतीनं साइनचा इन्व्हर्स कोसेक मिळतो त्याच पद्धतीनं कॉसचा इन्व्हर्स सेक मिळतो आणि टॅनचा इन्व्हर्स कॉट मिळतो. म्हणजेच आम्हाला साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असे एकूण 6 रेशो मिळतात. थोडक्यात ते एकत्र पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच साइन थीटाचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हा कोसेक थीटा होतो. त्याच पद्धतीनं कॉस थीटाचा इन्व्हर्स सेक थीटा आणि टॅन थीटाचा इन्व्हर्स हा कॉट थीटा असतो. साइन थीटा आणि कोसेक थीटा हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. याचाच अर्थ त्यांचा प्रोडक्ट हा 1 येतो. हा साइन थीटा लेफ्ट साइडला आहे तो जर राईट साइडला घेतला तर तो मल्टिप्लाय होईल म्हणजे साइन इंटू कोसेक विच इज इक्वल टू 1. याचाच अर्थ ज्या दोन रेशोंचा गुणाकार 1 येतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. त्याच पद्धतीनं ज्या दोन रेशोंचा प्रोडक्ट हा 1 येतोय त्यांना आपण एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतो. म्हणजे साइन आणि कोसेक हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. सेम वे कॉस आणि सेक हे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत आणि टॅन व कॉट हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. याचा उपयोग आपण कुठे करायचा पहा. जर आपल्याला साइन थीटा हा रेशो दिला असेल तर त्याच्या आधारे आपण कोसेक थीटा सांगू शकतो किंवा कोसेक थीटा दिला असेल तर साइन थीटा सांगू शकतो. सेम वे कॉस दिला असता सेक अथवा सेक दिला असता कॉस. अल्सो टॅन थीटा माहित असेल तर कॉट थीटा किंवा कॉट थीटा माहित असेल तर टॅन थीटा हे रेशो आपण सांगू शकतो. त्यासाठी ह्या ज्या 3 पेयर आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. क्रमाने लक्षात घेत असताना साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा याचे इन्व्हर्स म्हणजेच कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा असे एकूण 6 रेशो असतात. या 6 रेशोंच्या आधारे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तयार होतात. त्या कशा पद्धतीनं ते थोडंसं लक्षात घेऊया. त्यासाठी इथे एक ट्रायंगल घेतलेला आहे. हा ट्रायंगल एबीसी आहे, ज्यामध्ये अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे आणि अँगल ए जो आहे तो थीटा डिग्रीचा आहे. आपण हा जो अँगल ए थीटा डिग्रीचा आहे त्यावरून आपण साइन थीटा, कॉस थीटा यासारखे रेशो सांगू शकतो. मी सुरुवातीला हे 2 रेशो घेतोय ते या फिगरच्या आधारे आपण सांगूया.
साइन थिटा याचाच अर्थ अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. थिटाची अपोजिट साइड जी आहे ती बीसी आहे आणि जो हायपोटेनियस आहे तो एसी आहे. सेम वे कॉस थिटा म्हणजे ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. याचाच अर्थ ऍडजेसंट साइड थिटाची एबी होते आणि हायपोटेनियस एसी होतो. आपल्याला या ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाहायच्या आहेत त्या आयडेंटिटीज म्हणजेच या रेशोंचे स्क्वेअर असतात. म्हणजे सुरुवातीला आपण एक काम करू, साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा यांची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. साइन स्क्वेअर थिटा याचाच अर्थ साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर. आणि कॉस स्क्वेअर थिटा याचा अर्थ असा असतो की कॉस थिटाची जी काही व्हॅल्यू आहे, जो काही रेशो आहे त्याचा स्क्वेअर असतो. म्हणजे साइन थिटाचा रेशो त्याचा स्क्वेअर प्लस कॉस थिटाचा रेशो त्याचा स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो. आता आपण या फिगरच्या आधारे साइन थिटा आणि कॉस थिटा हे रेशो फाइंड आउट केलेले आहेत. साइन थिटाचा रेशो म्हणजेच बीसी अपॉन एसी आणि कॉस थिटाचा रेशो म्हणजेच एबी अपॉन एसी. हा जो स्क्वेअर असतो तो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना असतो. याचाच अर्थ बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर असं आपण म्हणू शकतो. आता इथे हे जे फ्रॅक्शन आहेत या दोन फ्रॅक्शन मध्ये ऍडिशन करायचे आहे. ऍडिशन करत असताना जर डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण तोच डिनॉमिनेटर घेतो आणि जी काही ऍडिशन सबट्रॅक्शन असेल ती न्यूमरेटरची आपण करत असतो. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत असताना न्यूमरेटरला आपण बीसी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर असं लिहू आणि डिनॉमिनेटरला आपण एसी स्क्वेअर लिहू. परंतु हा जो ट्रायंगल एबीसी आहे जो राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण पायथागोरस अप्लाय केला तर असं म्हणू शकतोय AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे जर आपण या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस अप्लाय केला तर आपण काय सांगू शकतो पहा, BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर विच इज इक्वल टू AC स्क्वेअर. मात्र BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे ती इथं न्यूमरेटरला आलेली आहे. म्हणजेच न्यूमरेटरच्या ऐवजी जर आपण AC स्क्वेअर लिहिलं तरी चालू शकतो, कारण आपण पायथागोरस अप्लाय केलेला आहे आणि डिनॉमिनेटर जो आहे तो एसी स्क्वेअर आहेच. याचाच अर्थ एसी स्क्वेअरला एसी स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे याची फायनल व्हॅल्यू ही 1 येईल. म्हणजेच आम्हाला एक गोष्ट लक्षात आली का पहा, की साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटा यांचे स्क्वेअर करून त्यांची जर ऍडिशन केली तर फायनल आन्सर आपलं 1 मिळालं. म्हणजे ही एक प्रकारे फर्स्ट आयडेंटिटी तयार झाली. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही एक आयडेंटिटी तयार झाली. याच पद्धतीने उरलेले जे 4 रेशो आहेत त्यांच्या 2 जोड्या या पद्धतीने घ्यायच्या की त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही एक येत असते. यानुसार एकूण 3 आयडेंटिटीज तयार होतात. त्या कोणत्या पहा. फर्स्ट आयडेंटिटी जी आता आपण प्रूव्ह केली इथं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. जर आपण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा केलं तरी सुद्धा व्हॅल्यू 1 येते, किंवा कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर केला तरी सुद्धा व्हॅल्यू 1 येते. मात्र लक्षात राहण्यासाठी आपण या पद्धतीने त्या आयडेंटिटीज लिहायच्या आहेत. म्हणजे ह्या 3 आयडेंटिटी कोणत्या लक्षात घ्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ज्या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सच्या आधारे 3 पेयर्स पाहिलेले आहेत. म्हणजे साइनचा इनव्हर्स कोसेक असतो, कॉसचा इनव्हर्स सेक असतो, टॅनचा इनव्हर्स कॉट असतो. त्या पेअरपैकी एक रेशो दिला तर दुसरा रेशो सांगू शकतो. त्याच पद्धतीनं या आयडेंटिटीचा वापर करून जर आपल्याला साइन रेशो दिला असेल तर आपण कॉस रेशो सांगू शकतो, किंवा कॉस रेशो दिला तर साइन सांगू शकतो. सेम वे टॅनच्या आधारे सेक किंवा सेकच्या आधारे टॅन, कॉटच्या आधारे कोसेक आणि कोसेकच्या आधारे कॉट याच्या व्हॅल्यू आपण सांगू शकतो. यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया, म्हणजे या आयडेंटिटीचा वापर तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. म्हणजे आम्हाला साइन थिटाचा रेशो दिलेला आहे आणि याच्या आधारे कॉस थिटा आणि टॅन थिटा विचारलेला आहे. जर आपल्याला साइन देऊन कोसेक विचारला तर आपण डायरेक्ट सांगू शकतो, कारण साइन आणि कोसेक हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे. जर आपल्याला इथं कोसेक सुरुवातीला विचारला नसेल म्हणजेच इथं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरायची. पण 3 आयडेंटिटी आत्ताच्या पाहिलेल्या आहेत त्याची फर्स्ट आयडेंटिटी अशी सांगते की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे साइन आणि कॉस यांचा संबंध असणारी ती आयडेंटिटी आहे. म्हणजेच आपल्याला साइन थिटा माहित असेल तर आपण कॉस थिटा फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच ती आयडेंटिटी आपण इथं वापरायची आहे. त्यासाठी सुरुवातीला हा जो रेशो दिलेला आहे तो लिहून घेऊया. हिअर साइन थिटा विच इज इक्वल टू 7/25. नाव आपल्याला जी आयडेंटिटी माहिती आहे ती लिहूया.
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. इथं हवं तर आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी असं लिहू शकतो. यामध्ये साइन आणि कॉस यापैकी एक रेशो आपल्याला दिलेला असतो. इथं जो रेशो दिलेला आहे तो साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू 7/25 आहे. साइन स्क्वेअर थिटा याचाच अर्थ साइन थिटाचा जो रेशो आहे त्याचा स्क्वेअर असतो. प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. मग आता हा जो ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो सुरुवातीला सॉल्व्ह करून घेऊ. 7 स्क्वेअर 49 आणि 25 चा स्क्वेअर केला तर 625 येईल. प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. आम्हाला कॉस स्क्वेअर थिटा वरून कॉस थिटा मिळेल. त्यासाठी कॉस स्क्वेअर थिटा फक्त लेफ्ट साइडला घेऊया. हा जो लेफ्ट साइडला 49/625 आहे तो आपण राईट साइडला शिफ्ट करू. देअरफॉर नेक्स्ट स्टेप आपली अशी होईल. कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू हा 1 म्हणजेच 1/1 लिहूया. मायनस हा 49/625. म्हणजेच आता ह्या फ्रॅक्शन मध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. इथं डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 625 इंटू 1 दॅट इज मीन्स 625 मायनस 49 1 जा 49 आणि डिनॉमिनेटरचा प्रोडक्ट लिहितो. इथं तोपर्यंत आहे असं आपण कॅरी करूया कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर नेक्स्ट स्टेपला असं आपण म्हणू शकतो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथं सबट्रॅक्शन करत असताना 625 मायनस 49. तुम्हाला जर ट्रिपलेट्स पार्ट असतील पायथागोरियनचे तर लक्षात येईल 7 24 25 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजेच 24चा जो स्क्वेअर असेल तो इथे येईल ज्याला आपण 576 म्हणतो. जर तुम्ही ही सबट्रॅक्शन जरी केली तर ती 576 येईल आणि डिनॉमिनेटर 625. हा कॉस स्क्वेअर थिटा आहे. याचाच अर्थ दोन्ही बाजूंचे जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे इथं आपण असं लिहायचं आहे देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूंची जर आपण स्क्वेअर रूट घेतली तर लेफ्ट साइडला आपल्याला कॉस थिटा मिळेल आणि राईट साइडला 576 चा स्क्वेअर रूट 24 आणि 625 चा स्क्वेअर रूट 25. याचाच अर्थ आम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू माहित होती. त्याच्या आधारे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून आपण कॉस थिटाची व्हॅल्यू मिळवली. परंतु आपल्याला कॉस थिटा बरोबर इथं टॅन थिटाची पण व्हॅल्यू विचारलेली आहे. जर आपल्याला साइन माहित असेल तर त्याचा इन्व्हर्स कोसेक सांगू शकतो. कॉस माहित असेल तर त्याचा इन्व्हर्स सेक सांगू शकतो. मात्र इथं आपल्याला टॅन थिटा विचारलेला आहे. टॅनच्या बाबतीत जर आयडेंटिटीचा विचार केला तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इथं सेक माहित नाहीये. तुम्ही कॉसच्या आधारे सेक फाइंड आउट करून तिथं जाणं हे थोडंसं उदाहरण जास्त लांबीचं होईल. त्याच्याऐवजी आपण 9th स्टँडर्ड मध्ये असं पाहिलेलं आहे की साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा जो रेशो असतो एकत्रित त्याला आपण टॅन थिटा असं म्हणतो. म्हणजेच फॉर्म्युला आपण काय पाहिलंय पहा. बट टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे साइन आणि कॉस यांचा एकत्रित रेशो घेतला तर तो टॅन येत असतो. आम्हाला साइन थिटा माहित आहे, कॉस थिटा माहित आहे. या व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर आम्हाला टॅन थिटा मिळू शकतो. म्हणजेच इथं थोडंसं आपल्या सोयीसाठी मी असं लिहितोय साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. हे एवढ्यासाठी लिहिलं कारण साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती 7/25. डिवाइड आपण इथं असं लिहूया. म्हणजेच कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती 24/25. तुम्ही आहे असं जरी लिहिलात तरी चालेल. मात्र हे थोडंसं सोयीचं होईल. म्हणजेच आपण हा सुरुवातीचा 7/25 आहे असा लिहू. हा भागाकाराचं चिन्ह इथं आपण जर गुणिले चिन्ह दिलं तर पुढचा जो रेशो आहे त्याचा इन्व्हर्स लिहायचा असतो. म्हणजेच 25/24 होईल. म्हणजेच 25 ला 25 कॅन्सल होईल. म्हणजे हा जो रेशो मिळेल तो 7/24. म्हणजेच हा जो टॅन थिटा हा रेशो आहे तो 7/24 आहे असं आपण म्हणू शकतो. ते आम्हाला साइन थिटा माहित होता, कॉस थिटा त्यावरून मिळवलेला होता आणि या दोन रेशोंच्या आधारे आपण टॅन थिटा मिळवला. आणि टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर तुम्ही आयाची व्हर्टिकल अरेंजमेंट करणार असाल तर आपल्याला ती एक स्टेप अशी लिहावी लागेल. म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 7/25 ही साइन थिटाची व्हॅल्यू आली आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 24/25. या पद्धतीने जर आपली मांडणी झाली तर न्यूमरेटरचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे सगळ्यात टॉपचा आणि सगळ्यात बॉटमचा जो आहे ते दोन्ही न्यूमरेटरला येतात आणि मिडलला असणारे दोन्ही जे असतात ते डिनॉमिनेटरला येतात. तर तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा लिहू शकता. हा 7/25 म्हणजे सर्वात टॉपचा आणि सर्वात बॉटमचा हे दोघं न्यूमरेटरला लिहायचे आणि हे जे मिडलला लिहित असताना हे जे डिनॉमिनेटर आहेत ते आपण लिहून टाकायचे.
म्हणजे इथे पुन्हा 25 ला 25 आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे फायनल आन्सर तेच येईल. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. If cot theta is equal to 40 upon 9, find the values of cosec theta and sin theta. आपल्याला कोसेक आणि साइन हे दोन रेशो फाइंड आउट करायचे आहेत आणि आपल्याला कॉट थिटा दिलेला आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा जर विचार केला तर कॉटशी रिलेटेड असणारी जी आयडेंटिटी आपल्याला जाणवते ती म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याचाच अर्थ कॉट थिटा दिला असेल तर आयडेंटिटी वापरून आपण डायरेक्ट कोसेक थिटा सांगू शकतो. आणि कोसेक आणि साइन हे एकमेकांच्या मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. याचाच अर्थ कोसेकचा इन्व्हर्स केला तर आपल्याला साइन मिळू शकतो. म्हणून आपण रेग्युलर जी दिलेली गोष्टी आहेत त्या सुरुवातीला लिहूया. हियर तो कॉट थिटा दिलेला आहे तो 40 अपॉन 9 आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण त्याची आयडेंटिटी वापरूया. नाव 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आम्हाला कॉट थिटाची व्हॅल्यू दिल्या म्हणून त्या ह्याची आपण सबस्टिट्यूट करूया. कॉट थिटाचा स्क्वेअर आहे म्हणजेच कॉट स्क्वेअर थिटा आहे. म्हणजे कॉट थिटाची जी व्हॅल्यू आहे त्याचा आपण स्क्वेअर घ्यायचा. आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 40 अपॉन 9. राईट साइडला आहे असं आपण लिहूया कोसेक स्क्वेअर थिटा. therefore 1 म्हणजेच 1 अपॉन 1 लिहू प्लस 40 चा स्क्वेअर केला तर 1600, 9 चा स्क्वेअर 81 होईल. राईट साइडला तोपर्यंत आहे असं आपण कॅरी करतोय कोसेक स्क्वेअर थिटा. लेफ्ट साइडला जर पाहिलं तर ऍडिशन करत असताना डिनॉमिनेटर सेम नाही आहे म्हणजे पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 81 1 जार 81 प्लस 1600 आहे असं होईल आणि डिनॉमिनेटरला लिहित असताना 81 1 जार 81 तोपर्यंत राईट साइडला पुन्हा आहे असं आपण कोसेक स्क्वेअर लिहिलेलं आहे. म्हणजेच न्यूमरेटरची जर ऍडिशन केली तर 1681 होईल अपॉन 81 विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच आता दोन्ही बाजूंची जर आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट केली तर आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळेल. आता आपल्याला 9 40 41 हे जर पायथागोरियनचा ट्रिपलेट पार्ट असेल तर आपण म्हणू शकतो की 41 चा स्क्वेअर जो आहे तो 1681 आहे. मात्र ते पार्ट नसेल तर आपल्याला एकतर प्राइम फॅक्टरच्या आधारे अदरवाइज डिव्हिजन मेथडच्या आधारे स्क्वेअर रूट फाइंड आउट करता आलं पाहिजे. नसेल तर तसा थोडासा तुम्ही सराव करून घ्या. मी आता डायरेक्ट लिहितोय देअरफॉर बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूंची ज्यावेळी आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करू त्यावेळी आपण लेफ्ट साइडला 41 अपॉन 9 म्हणू आणि राईट साइडला जो आहे तो कोसेक थिटा. दॅट इज मीन्स आपण असं म्हणू शकतोय कोसेक थिटाची जी व्हॅल्यू आली ती 41 अपॉन 9 म्हणजे आम्हाला दिलेली होती कॉट थिटाची व्हॅल्यू आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून आपण कोसेक व्हॅल्यू मिळवली. परंतु आपल्याला त्याच्या पुढे असं विचारलेलं आहे कोसेक थिटा बरोबर साइन थिटाची व्हॅल्यू विचारलेली आहे. कोसेक आणि साइन हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे. म्हणजे डायरेक्ट लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो साइन थिटाची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर 1 अपॉन कोसेक थिटा लिहितो किंवा कोसेक थिटाची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर 1 अपॉन साइन थिटा लिहितो. म्हणजे कोसेकच्या आधारे साइन साइनच्या आधारे कोसेक लिहितो. मग इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर पुन्हा डिनॉमिनेटर हा फ्रॅक्शन मध्ये वाढतो. मग असं लिहायच्या ऐवजी जर आपण असं लिहिलं नाव पण एकच फॉर्म्युला लिहायचा साइन थिटा इंटू कोसेक थिटा. हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत म्हणजेच त्यांचा प्रोडक्ट हा 1 आहे. म्हणजे इथं साइन अथवा कोसेक दोघांपैकी एकाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायची आहे. म्हणजेच काय होईल देअरफॉर साइन थिटा इंटू कोसेक थिटाची जी व्हॅल्यू आहे ती 41 अपॉन 9 विच इज इक्वल टू 1 आणि हा राईट साइडला गेल्यानंतर काय होईल पहा साइन थिटा हा 9 जो आहे तो इकडे डिवाइड आहे तिकडे न्यूमरेटरला जाईल आणि हा 41 जो आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे नंबर आहे असा राहिला म्हणजेच त्याच्या इन्व्हर्स आन्सर आलं. जसं आपल्याला 41 अपॉन 9 आलेलं होतं कोसेकची व्हॅल्यू त्याच्या इन्व्हर्स म्हणजेच 9 अपॉन 41 ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच कोणताही एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिला तर त्याच्या आधारे आपण इतर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपण रेग्युलर बेसिक जे त्यांच्यातले रिलेशनचे फॉर्म्युले त्याचा वापर करतो. शिवाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करतो. परंतु बऱ्याच वेळेला व्हॅल्यू देत असताना प्लेनली देत नाही. फॉर एक्झाम्पल समजा हे जे एक्झाम्पल आहे इथं आपल्याला आपली अशी व्हॅल्यू सांगितली होती की कॉट थिटा इज इक्वल टू 40 अपॉन 9. मग कॉट थिटालाच आपण कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणू शकतो. याचाच अर्थ कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे 40 अपॉन 9 होईल. हा 9 लेफ्ट साइडला आणि साइन थिटा जर राईट साइडला घेतलं तर हे रिलेशन असं बनेल 9 कॉस थिटा विच इज इक्वल टू 40 साइन थिटा. हा न्यूमरेटरला आणि हा पण न्यूमरेटरला पाठवला. हा 40 साइन थिटा जर लेफ्ट साइडला घेतला आहे असा म्हणजे प्लस 0 आहे असं कन्सिडर करून तर याचा अर्थ असा होईल की 9 कॉस थिटा
-40 साइन थिटा इज इक्वल टू 0. आम्हाला कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 द्यायच्या ऐवजी बऱ्याच वेळेला हे असं काहीतरी रिलेशन देतात आणि सांगतात की फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. हे आहे हेच उदाहरण या पद्धतीने सुद्धा देऊ शकतात. इफ 9 cos theta minus 40 sin theta is equal to 0, then find the values of cosec theta and sin theta. मग अशा वेळी जर ही व्हॅल्यू दिली असेल तर आपण काय करायचं, याच्या रिव्हर्स करत जायचं. म्हणजे हा -40 sin थिटा आहे तो राईट साईडला शिफ्ट करायचा म्हणजे प्लस होईल. त्यानंतर कॉस आणि साइन हे एका साईडला घ्यायचं आणि 9 आणि 40 एका साईडला घ्यायचं. मग कॉस साइन मधून आम्हाला कॉट रेशो मिळतो. किंवा जर आपल्याला टॅन पाहिजे असेल तर कॉसला आपण राईट साईडला पाठवायचं, टॅन मिळेल. म्हणजे कॉट किंवा टॅन हे प्लेनली रेशो द्यायच्या ऐवजी या पद्धतीने सुद्धा देऊ शकतात. त्या प्रकारचा नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. आपल्याला सेक, कॉस आणि साइन हे 3 रेशो फाइंड आउट करायचे आहेत. मात्र त्यासाठी एखादा रेशो डायरेक्टली न देता असं त्यामध्ये रिलेशन दिलं. ज्यावेळी असं रिलेशन देतो आपण, या पूर्वीच्या उदाहरणामध्ये पाहिलं की असा जर रिलेशन दिला असेल तर हा टॅन थिटा अथवा कॉट थिटाचा रेशो दिलेला असतो. आपण टॅन आणि कॉटच्या आयडेंटिटीचा जर विचार केला, मी मुद्दाम इथे आयडेंटिटी घेतलेली आहे पहा. टॅनची आयडेंटिटी आपली अशी आहे की 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे टॅन जर आपल्याला दिला असेल तर आपण त्याच्या आधारे सेक फाइंड आउट करू शकतो आणि कॉट दिला असेल तर त्याच्या आधारे आपण कोसेक फाइंड आउट करू शकतो. आम्हाला इथं सेक विचारलेलं आहे. याचाच अर्थ आम्हाला या आयडेंटिटीचा वापर करावा लागेल. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेक थिटा तेव्हाच मिळेल जर आम्हाला टॅन थिटा माहित असेल तर. म्हणजे हे जे रिलेशन दिलेलं आहे याच्या आधारे आपल्याला टॅन थिटा मिळवायचं हे लक्षात ठेवा. परंतु टॅन थिटा केव्हा मिळतो, साइन आणि कॉस यांचा ज्यावेळी रेशो फाइंड आउट करतो त्यावेळी टॅन मिळतो. ते आपल्याला कसं मिळवता येईल पहा. जो दिलेला आपल्याला रेशो आहे तो सुरुवातीचा आहे असा लिहूया. हियर 5 sec theta minus 12 cosec theta इज इक्वल टू 0. हा जो 12 cosec theta मायनस आहे हा राईट साईडला गेल्यानंतर प्लस होईल. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर 5 sec theta which is equal to 12 cosec theta. 0 मध्ये तो प्लस झाला म्हणजे आहे असा 12 cosec theta. परंतु इथं सेक आणि कोसेक हे शब्द आहेत. आपल्याला टॅनचा रेशो जर माहित असायला पाहिजे तर साइन आणि कॉस मिळायला पाहिजे. सेकचा इन्व्हर्स आणि कोसेकचा जर इन्व्हर्स केला तर कॉस आणि साइन या भाषेमध्ये आपण देऊ शकतो. याचाच अर्थ आपण याच्या पुढची एक स्टेप अशी करायची आहे. 5 इंटू सेक हा कॉसचा इन्व्हर्स आहे. 12 इंटू कोसेक हा साइनचा इन्व्हर्स आहे. म्हणजेच या पद्धतीने आपण लिहू शकतो. काय केलं लक्षात येतं का पहा. हा -12 कोसेक थिटा आहे तो राईट साईडला घेतला. त्यानंतर सेक आणि कोसेक हे एकमेकांच्या जर डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या पद्धतीने मांडले तर आपल्याला डायरेक्ट टॅन नाही मिळू शकत. म्हणून सेकला कॉस मध्ये आणि कोसेकला साइन मध्ये कन्वर्ट केलं. आता आपल्याला माहिती आहे की टॅन थिटा मिळायचं असेल तर न्यूमरेटरला साइन थिटा आलं पाहिजे आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटा यायला हवं. याचा अर्थ हा साइन थिटा आपण लेफ्ट साईडला घेऊ आणि हा 5 जो आहे तो राईट साईडला घेऊया. म्हणजे त्याच्या पुढची अशी अरेंजमेंट होईल. साइन थिटा हा लेफ्ट साईडला न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो आणि हा कॉस थिटा आहे असा ठेवूया. विच इज इक्वल टू हा 12 आहे असा आणि 5 इथं राईट साईडला होईल. म्हणजेच आम्हाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा याची व्हॅल्यू 12/5 मिळाली. साइन अपॉन कॉस हा जो रेशो असतो त्यालाच आपण टॅन थिटा म्हणतो. म्हणजेच आपण फायनली असं म्हणू शकतो की टॅन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती 12/5 आली. त्यांचा भाग खूप महत्वाचा आहे, लक्षात येतो का पहा. हा टॅन थिटाचा जो रेशो आपण आता फाइंड आउट केला 12/5 हा डायरेक्टली न देता इनडायरेक्टली आपल्याला त्यांच्यामध्ये रिलेशन दिलेलं होतं. तर ते रिलेशन जे दिलेलं आहे त्यावरून आपण ओळखायचं की आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. जर आपल्याला इथं कोसेक थिटाची व्हॅल्यू विचारली असती तर आम्ही कॉट थिटाचा विचार केला असता. कॉट थिटा मिळवत असताना या पद्धतीचा विचार केला असता. अशा वेळी हा जो कॉस थिटा आहे तो आपण इकडे न्यूमरेटरला पाठवला असता. म्हणजे कॉस थिटा आपण साइन थिटा आलं असतं आणि हा 12 लेफ्ट साईडला आला की 5/12 होईल. आपोआप आपल्याला कॉट थिटा मिळू शकतो. किंवा जरी इथं टॅन थिटा मिळालाय याचा इन्व्हर्स केला तरी सुद्धा कॉट थिटा मिळू शकतो. म्हणजे आम्ही आता या रिलेशनच्या आधारे टॅन थिटा हा रेशो मिळवलेला आहे. आता ही जर आयडेंटिटी वापरली तर आपल्याला सेक थिटा मिळू शकतो. म्हणून आपण आता ती आयडेंटिटी वापरूया. Now 1 + tan square theta which is equal to sec square theta. आपल्याला tan थिटाची जी व्हॅल्यू दिली आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट करूया. tan थिटा म्हणजे 12/5 tan स्क्वेअर थिटा आहे. याचा अर्थ या रेशोचा स्क्वेअर होईल which is equal to sec square theta. 1 means 1/1 plus 12 चा स्क्वेअर 144 upon 5 चा स्क्वेअर 25
विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे ते पुढे सॉल्व्ह करत असताना ऍडिशन करायला हवी. क्रॉस मल्टिप्लाय करून 25 वन जा 25 प्लस 141 144 वन जा 144 आणि डिनॉमिनेटरला 25 आहे असा राहील. विच इज इक्वल टू राईट साईडला आपण आहे असं सेक स्क्वेअर थिटा कॅरी करतो. येस 5 प्लस 4 9 2 प्लस 4 6 1 अपॉन 25 म्हणजे हा 13 चा स्क्वेअर आला. आता आपण दोन्ही बाजूंचे जर स्क्वेअर रूट घेतले तर आपल्याला सेक थिटा मिळेल. दॅट इज मीन्स मी आता डायरेक्ट लिहितोय 13 अपॉन 5 विच इज इक्वल टू सेक. देअरफॉर सेक थिटाची जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती 13 अपॉन 5 मिळाली. म्हणजे आपण टॅन थिटा त्या रेशोच्या आधारे मिळवलेला होता, जे जे रिलेशन दिलेले त्याच्या आधारे, आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली आणि सेक थिटा मिळवला. हा आपल्याला सेक थिटा मिळालेला आहे. आता याच्या आधारे कॉस थिटा आणि साइन थिटा मिळवायचा. तर सेकचा जर इन्व्हर्सचा विचार केला तर आपल्याला डायरेक्ट कॉस मिळू शकतो. आपण इथं डायरेक्ट लिहू शकतोय नाव कॉस थिटा इंटू सेक थिटा. आणि हे दोन रेशो एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत, यांचा प्रोडक्ट 1 येतो. याचाच अर्थ कॉस थिटा फाइंड आउट करत असताना सेक थिटाची व्हॅल्यू 13 अपॉन 5 ही सबस्टिट्यूट करूया. ते राईट साइडला गेल्यानंतर इन्व्हर्स मिळेल त्याचा, म्हणजेच कॉस थिटा विच इज इक्वल टू 5 हा न्यूमरेटरला जाईल आणि 13 हा डिनॉमिनेटरला येईल. म्हणजेच कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला 5 अपॉन 13 मिळाली. आणि आपल्याला जो फायनली रेशो विचारलेला आहे तो म्हणजे साइन थिटा. जर आपल्याला आयडेंटिटीचा वापर करायचा असेल तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे कॉसची व्हॅल्यू माहित आहे, आयडेंटिटी वापरून आपण साइन थिटा लिहू शकतो. मात्र इथं आपल्याला टॅन थिटा माहित आहे. पण टॅन माहित असेल शिवाय कॉस माहित असेल तर आपण साइन फाइंड आउट करू शकतो. म्हणजे साइन डिवाइडेड बाय कॉस विच इज इक्वल टू टॅन या नियमाचा वापर करून सुद्धा आपण साइन फाइंड आउट करू शकतो. म्हणून त्या स्टेप आपण सॉल्व्ह करूया. नाव आपल्याला असा रेशो माहिती आहे की साइन थिटाला जर आपण कॉस थिटाने डिवाइड केलं तर आपल्याला टॅन थिटा मिळतो. हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर या टर्म्स मध्ये न लिहिता या पद्धतीने लिहिलेलं आहे, कारण आपल्याला इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं सोपं जातं. म्हणजेच आपल्याला आता इथं साइन थिटा फाइंड आउट करायचं आहे. डिवाइडेड बाय कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला 5 अपॉन 13 मिळालेली आहे. टॅन थिटाची इथं सुरुवातीला आपण मिळवलेली आहे 12 अपॉन 5. सुरुवातीला हा भागाकार करायला गुणाकारामध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे हा 5 अपॉन 13 चा 13 अपॉन 5 होईल. तोपर्यंत हा साइन थिटा तसंच लिहू विच इज इक्वल टू 12 अपॉन 5. आणि हा मल्टिप्लाय जो आहे तो राईट साइडला गेल्यानंतर त्याचा इन्व्हर्स होईल. म्हणजे 5 हा न्यूमरेटरला जाईल आणि 13 हा डिनॉमिनेटरला येईल. आणि लेफ्ट साइडला फक्त साइन थिटा राहील. बऱ्याच वेळा अशा उदाहरणामध्ये चूक होऊ शकतात. पहा हे 13 न्यूमरेटरला 5 डिनॉमिनेटरला पाठवतो. मात्र इथं जर डिवाइडचं साइन असेल तर या पद्धतीने पाठवायचं नाही, तर तुम्ही डायरेक्ट पाठवू शकता. हा जो भागाकार आहे तो डायरेक्ट इकडे गुणाकार झाला म्हणजे 5 13 आहे असा तो, म्हणजे जसं या पद्धतीने आलेला आहे. पुन्हा फायनली आपण हे 5 ला 5 कॅन्सल करू शकतो. म्हणजे आम्हाला इथं साइन थिटाची जी व्हॅल्यू मिळेल ती न्यूमरेटरला 12 डिनॉमिनेटरला 13 म्हणजेच 12 अपॉन 13 मिळाली. आता आपण साइन अपॉन कॉस विच इज इक्वल टू टॅन याचा वापर केला. तुम्ही इथं जरी आयडेंटिटी वापरली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि पुन्हा फाइंड आउट करत गेला तरी सुद्धा साइन थिटा ची व्हॅल्यू मिळू शकते. याशिवाय 9th स्टँडर्ड मध्ये आपण एक मेथड अभ्यास केला आहे. जो रेशो दिलेला असतो त्याची कॉमन मल्टिपल आपण के कन्सिडर करतो. त्याच्या आधारे राईट अँगल ट्रायंगल मधला 2 साइड आपण मिळवतो आणि पायथागोरसच्या मदतीने तिसरी साइड मिळवतो. आणि एकदा का ट्रायंगलच्या तिन्ही साइड मिळाल्या तर आपल्याला हवे असणारे सगळे उरलेले जे रेशो आहेत आपण फाइंड आउट करू शकतो. त्या प्रॉब्लेम सेट मध्ये त्याची काही उदाहरण आहे, त्यावेळी ती उदाहरण पाहूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.